Hello friends, this is Omkar Mahmulkar and welcome to my YouTube channel The Catalyst. मागच्या लेक्चरमध्ये आपण हेरिडिटी, व्हेरिएशन, क्रोमोझोम यांच्याबद्दल शिकलो आहोत. या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ क्रोमोझोम शिकणार आहोत. तर चला चालू करूया. बघा, आजचं लेक्चर आहे टाइप्स ऑफ क्रोमोझोम. मी तुम्हाला काल सांगितलं होतं, आपण काल क्रोमोझोम शिकलो. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आपण या क्रोमोझोमचे पुढे टाइप शिकणार आहोत. क्रोमोझोम मध्ये मी तुम्हाला सेंटरला एक पार्ट दाखवला होता, इथं पण आहे तो सेंट्रोमियर. ऑन द बेसिस ऑफ, मी इथं दिले बघा, ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, सेंट्रोमियरच्या पोझिशनवरून क्रोमोझोमचे 4 टाइप्स पडतात. फर्स्ट मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक अँड टिलोसेंट्रिक. म्हणजे काय, तर सेंट्रोमियरची पोझिशन क्रोमोझोम मध्ये कुठे आहे याच्यावरून हे 4 टाइप्स आपल्याला पडलेले दिसतात. चल बघूया आपण वन बाय वन एक बघूया. पहिला टाइप आहे मेटासेंट्रिक. या मेटासेंट्रिक मध्ये या क्रोमोझोमची क्रोमोझोम मध्ये सेंट्रोमियरची पोझिशन ही ऍट द सेंटर ऑफ द क्रोमोझोमला असते. इथं दिसते बघा. त्यामुळे आपल्याला इथं व्ही शेप, कॅपिटल लेटर व्ही शेप आपल्याला बघायला मिळतो. सेंटरला सेंट्रोमियर असल्यामुळे 2 इक्वल आर्म्स आपल्याला क्रोमोझोमचे झालेले बघायला मिळतात. इथं पोझिशन कुठं आहे, ऍट द सेंटर. हा फर्स्ट टाइप आहे मेटासेंट्रिक क्रोमोझोम. सेकंड आहे सब मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिक इथे सेंट्रोमियरची पोझिशन कुठं आहे आपल्याला, तर नियर द मिड पॉइंट. फर्स्ट मध्ये कुठे होती, ऍट दी मिडलला होती. सेकंड मध्ये कुठे आहे, सब मेटाला ऍट दी नियर द मिड पॉइंट. त्यांचा आपल्याला एल शेप तयार झालेला दिसतोय. याच्यामध्ये आपल्याला एक आर्म छोटा आणि एक आर्म थोडा मोठा झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कॅपिटल लेटर एल शेप. समजतंय टाइप्स कशावरून पडले, ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. सेंट्रोमियरची पोझिशन कुठं आहे क्रोमोझोम मध्ये याच्यावरून. थर्ड टाइप आहे ॲक्रोसेंट्रिक. ॲक्रो मीन्स फर्स्ट आपण लास्ट वाला टाइप बघूया, टिलोसेंट्रिक. याच्यावरून तुम्हाला ॲक्रोसेंट्रिक क्लिअर होईल. ओके, तर टिलो मीन्स टेल. शेपूट माहिती आपल्याला. मग इथं जो सेंट्रोमियर आहे तो कुठं आहे, ऍट द एंडला आहे. ऍट द एंड. टेल कुठं असते, शेपूट शेवटी असते, म्हणून सेंट्रोमियर कुठं आहे, ऍट द एंडला आहे, म्हणून याला नाव दिले टिलोसेंट्रिक क्रोमोझोम. ओके, त्यानंतर आपला हा तिसरा जो आहे ॲक्रोसेंट्रिक. ॲक्रो मीन्स नियर द एंड. एंड पासून थोडा जवळ आपल्याला सेंट्रोमियर बघायला मिळते, त्यामुळे याला नाव दिले ॲक्रोसेंट्रिक. आपण पुन्हा एकदा 4 नावं बघूया. फर्स्ट टाइप इज फर्स्ट मेटासेंट्रिक, ऍट द मिडलला असणारे सेंट्रोमियर. सेकंड सब मेटासेंट्रिक, नियर द मिडल. थर्ड वन आहे ॲक्रोसेंट्रिक, नियर द एंड. अँड लास्ट वन ऍट टिलोसेंट्रिक, ऍट द एंड. ओके, इथं बघा आपल्याला जे शेप झालेला बघायला मिळतोय ॲक्रोसेंट्रिक मध्ये, आणि टिलोसेंट्रिक मध्ये आपल्याला लेटर बघायला मिळते आय. ओके, हे कशावरून टाइप्स पडले ते लक्षात ठेवा. ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना. तर नेक्स्ट पार्ट आपला आता आहे, तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं आपण चॅप्टर मध्ये हेरिडिटी आपण बघत होतो. हेरिडिटी आपण म्हणत होतो. हेरिडिटी म्हणजेच नेमकं काय आहे ते आपण काल शिकलो. पण हीच जी हेरिडिटी आहे ती हेरिडिटी आपल्याला ट्रान्सफर करण्यासाठी जे काही घटक कारणीभूत आहेत त्यांचा आता आपण स्टडी करणार आहोत. त्यातला पहिला आपण घटक बघितलाच क्रोमोझोम. त्याचे टाइप्स बघितले आपण. परत रिवाइज करूया. मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक अँड टिलोसेंट्रिक. कशावरून पडले, ऑन द बेसिस ऑफ पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. क्रोमोझोम मध्ये त्या सेंट्रोमियरची पोझिशन कुठे आहे याच्यावर पडले. ओके, नेक्स्ट आपला पॉइंट आहे डीएनए. आता डीएनए इम्पॉर्टंट पॉइंट आहे. डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड. याचा फुल फॉर्म आपल्याला इथं बघायला मिळते बघा. याचा फुल फॉर्म काय आहे, तर डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए, डीऑक्झिरायबोन्यूक्लिक
ऍसिड. तुम्हाला फुल फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. आता हा DNA म्हणजे नक्की काय आहे, तर मी काल तुम्हाला एक सिक्वेन्स सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? सेल नंतर त्याचा न्यूक्लियस नंतर सांगितलं होतं क्रोमोझोम, आणि क्रोमोझोम कशापासून बनलाय तर DNA पासून बनलेला आहे. ओके, आपली सेल मधल्या ही सेल असेल, सेल मधला हा न्यूक्लियस मध्ये आपले क्रोमोझोम बघायला मिळतात, आणि हा क्रोमोझोम कशापासून बनलाय? DNA पासून बनलाय. कनेक्ट होतंय तुम्हाला? जे आपल्या बॉडीची सेल असेल, सेल मधला न्यूक्लियस मध्ये असणारा क्रोमोझोम, आणि हा क्रोमोझोम DNA पासून बनलाय. आणि हे क्रोमोझोम आणि DNA आपले हेरिडिटरी कॅरेक्टर्स म्हणजे आई वडिलांचे गुणधर्म मुलांमध्ये आणण्याचे काम प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये हे करत आहे. चला आपण DNA बद्दल थोडंसं बघूया. आता फुल फॉर्म बघितलं आपण, डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड. आता या DNA चा शोध कसा लागला, तर सायंटिस्टने काही आरबीसीसचा स्टडी करत असताना त्यांना आपल्या क्रोमोझोम मध्ये असं एक न्यूक्लिक ऍसिड न्यूक्लियस मध्ये आपल्या सुरुवातीला त्यांनी एक लिक्विड लाईक सबस्टन्स त्यांना बघायला मिळाला. तर त्यांनी त्याला आधी न्यूक्लिक ऍसिडच नाव दिलं, न्यूक्लियस मध्ये आहे म्हणून न्यूक्लिक ऍसिड. ओके, नंतर त्यांना असं आढळून आलं की हा जो DNA आहे हा आपल्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये बघायला मिळतोय, व्हायरसेस आणि बॅक्टेरिया मध्ये सुद्धा हा बघायला मिळतोय. ठीक आहे, स्टार्ट करूया. आता DNA नक्की काय आहे बघूया. बघा, मी तुम्हाला एक 7 ते 8 पॉइंट्स DNA बद्दल इम्पॉर्टंट सांगतोय. सगळ्यांचं लक्ष बोर्डकडेच असू द्या. ठीक आहे, बघा पहिला पॉइंट आहे आपला, क्रोमोझोम आर मेड अप ऑफ DNA. लास्ट लेक्चरला आपण हेच बघितले की आपला जो क्रोमोझोम आहे तो DNA पासून बनलेला आहे, आणि DNA चा आपला लॉंग फॉर्म काय आहे? डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड. सगळ्यांनी हा लक्षात ठेवायचा. ओके, नेक्स्ट बघा, DNA is present in all living organism, bacteria and viruses also. हा जो DNA आहे हा बॅक्टेरिया आणि व्हायरस यांच्यामध्ये पण आपल्याला बघायला मिळतोय. तुम्ही DNA फिंगरप्रिंटिंग किंवा DNA टेस्ट ऐकली असेल, बरोबर? तर इथं आपल्याला तो DNA फिंगरप्रिंटिंग किंवा DNA टेस्ट मध्ये हा जो DNA हा आपल्याला खूप महत्वाचा आहे. म्हणजे एखादा अपघात झाला, तिथं जर त्या अपघातामध्ये आपल्याला ओळख नसेल पटत तर DNA टेस्टिंग मार्फत ही ओळख पटवली जाते. तुम्हाला हे पुढे छोटासा पॉइंट आहे DNA फिंगरप्रिंटिंगचा. ओके, बघा, DNA इज कॉल्ड ॲज मास्टर मॉलिक्यूल. आता हा मास्टर मॉलिक्यूल का म्हटलं जातं त्याला, तर DNA काय करतोय, जेव्हा सेलची ग्रोथ होते, डिव्हिजन होते, तेव्हा ते कंट्रोलिंग आणि सेल डिव्हिजनचं काम हा आपला DNA करत असतोय. त्यामुळे त्याला एक मास्टर मॉलिक्यूल म्हटलं जाते. सर वॅटसन अँड क्रिक गिव्स द डबल हेलिक्स स्ट्रक्चर ऑफ DNA. बघा इथं मी तुम्हाला DNA चा डायग्राम दाखवलेले आहे. ओके, कसं स्ट्रक्चर आहे त्याचं? डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे. डबल हेलिक्स का म्हटले, तर 2 स्ट्रँड आहेत त्याला. जसं 2 लॅडर दिसतात, 2 लॅडर. ओके, 2 लॅडर आहेत झिगझॅग. जसं जिना आपण बघितलं बघा, आपण बऱ्याच बिल्डिंगला झिगझॅग जिना असतो, त्या प्रकारे या DNA चं आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळत आहे. पुढे बघा, लक्षात ठेवा स्ट्रक्चर कसं आहे DNA चं, डबल हेलिक्स स्ट्रक्चर. ओके, पुढे आहे देयर आर 4 टाइप्स ऑफ नायट्रोजनस बेसेस. बघा आता हे तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल, नायट्रोजनस बेसेस म्हणजे काय नक्की. ओके, थोडंसं पॉज कर. ठीक आहे, तर हा DNA स्ट्रक्चर मी सांगत होतो, डबल हेलिक्स स्ट्रक्चर, झिगझॅग जिन्यासारखं स्ट्रक्चर त्याचं आहे. आता हा आपण चालतो नायट्रोजनस बेस पेअर. नायट्रोजनस बेस पेअर पासून DNA आपला बनलेला आहे. न्यूक्लियोटाइड्स आणि नायट्रोजनस बेस पेअर याच्यापासून बनलेला आहे. आता इथे तुम्हाला दिसते बघा, हे जिन्यांच्या पाहिल्यासारखं तुम्हाला स्ट्रक्चर इथे दिसते बघा. हे आहेत आपले नायट्रोजनस बेस पेअर, बरोबर? ते 4 आहेत. फर्स्ट ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. त्यांना आपण AGTC असं म्हणतो, AGTC. आता तुम्ही इथं म्हणाल सर हे तुम्ही काय केले, की अलीगाडी तिकीट काढा काय विषय, बरोबर? तर A फॉर आली फॉर ॲडेनिन, गाडी फॉर G, ग्वानिन तिकीट, थायमिन आणि काळा सायटोसिन. विसरू नयेत नाव, त्यासाठी मी तुम्हाला एक सेंटेन्स दिले, आली गाडी तिकीट काढा. सगळ्यांनी लक्षात ठेवा, AGTC, ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन. असं मजेशीर काहीतरी आपण तयार केलं तर आपले ते कायमस्वरूपी लक्षात राहतात. ही नावं तुम्ही विसरून जाल, तर हे सेंटेन्स तुम्हाला लक्षात राहील. आली गाडी तिकीट काढा, ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन.
4 नायट्रोजनियस बेस पेअर आपल्याला डीएनए मध्ये बघायला मिळते. हे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट मी तुम्हाला सांगतोय. ओके, नेक्स्ट बघा, त्याच्यामध्ये आपल्याला आता बघायचंय. बघा, ॲडेनिन अँड ग्वानिन आर कॉल्ड एज प्युरिन्स. मी इथं लिहिलं होतं बघा, आली गाडी तिकीट काढा. ओके, ॲडेनिन आणि ग्वानिन या दोघांना काय म्हटलंय इथे? प्युरिन्स म्हटलंय. काय म्हटलंय? प्युरिन्स. आणि थायमिन आणि सायटोसिन या दोघांना काय म्हटलंय इथं? पायरिमिडिन्स. काय म्हटलंय? पायरिमिडिन्स. लक्षात ठेवा, पहिले दोघं ए आणि जी, ॲडेनिन अँड ग्वानिन यांना काय म्हटलंय? तर प्युरिन्स म्हणायचंय. म्हणजे त्या जोडीला एक नाव दिलंय ॲडेनिन आणि ग्वानिनच्या, आणि थायमिन आणि सायटोसिनच्या जोडीला नाव दिलंय पायरिमिडिन्स. हे लक्षात असू दे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. AGTC, आली गाडी तिकीट काढा, लक्षात ठेवा. ओके, आता नंतर ह्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे, इथे मी दिले बघा. ओके, इथे एक तुम्हाला महत्वाचा पॉइंट आहे बघा, खाली इथे मी दिला होता की यांच्यामध्ये शेवटला बघा एक लाईन आहे की हायड्रोजन बॉन्डिंग इज प्रेझेंट बिटवीन देम. की यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो हायड्रोजनचा बॉन्ड असतो. म्हणजेच काय आहे बघा, इथे तुम्हाला दिसतंय बघा, सी जे असे लेटर दिसतंय बघा, इथे दिले CGAT. हे चार जे आहेत ते कनेक्ट होताना हा थायमिन सायटोसिन हा ग्वानिन बरोबरच अटॅच होतो, बॉन्ड होतो. ॲडेनिन हा थायमिन बरोबरच बॉन्ड होतो. यांच्यामध्ये बॉन्डिंग आहे हायड्रोजनचं बॉन्डिंग असतं. कोणतं? हायड्रोजन बॉन्डिंग असतं. आपल्याला बघायला मिळतंय त्या दोघांमध्ये. बघा इथं प्रत्येक लॅटरवर तुम्हाला दिसते बघा, इथं ATGC. नेहमी याच दोघांची जोडी असते, G आणि C ची आणि A आणि T ची. बरोबर, तर मी तुम्हाला अजून एकदा क्लिअर करतो. बघा, आली गाडी तिकीट काढा. ओके, बॉन्डिंग कोणाकोणामध्ये? अल्टरनेट बॉन्डिंग असते. दिसते बघा तिथं, A आणि T मध्ये बॉन्डिंग असतं आणि G आणि C मध्ये बॉन्डिंग. या दोघांचीच आपल्याला पेअर इथं बघायला मिळते. बघा प्रत्येक लेटरवर दिसते बघा इथं CGATGC. आपल्याला असं कधी दिसणार नाही ए ॲडेनिन हा C बरोबर थायमिन सायटोसिन बरोबर बॉन्डेड झालेला आहे. असं जर असेल त्याला आपण म्युटेशन वगैरे म्हणतो. तुम्हाला पुढे डिसऑर्डर्स मध्ये बघायला मिळणारच आहे. ठीक आहे, डीएनए समजला. डीएनए बद्दल आपल्याला एक 7 ते 8 पॉइंट लक्षात ठेवायचे. डीएनएचा फुल फॉर्म डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनएला मास्टर मॉलिक्यूल म्हणतात. डीएनएचं स्ट्रक्चर कसं आहे? डबल हेलिक्स स्ट्रक्चर आहे आणि 4 नायट्रोजनस बेस पेअर पासून तो बनलेला आहे. आली गाडी तिकीट काढा, ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन हे 4 नायट्रोजनस बेस पेअर आहे. पहिल्या दोघांना म्हणायचे प्युरिन, म्हणजे ॲडेनिन आणि ग्वानिनला म्हणायचे प्युरिन आणि थायमिन आणि सायटोसिनला म्हणायचे पायरिमिडिन. लक्षात ठेवा. बॉन्डिंग कोणाकोणामध्ये? अल्टरनेट बॉन्डिंग. इथे दाखवले बघा मी, ए आणि टी मध्ये बॉन्डिंग, जी आणि सी मध्ये बॉन्डिंग. आता तुम्ही काल एक पॉइंट बघितला होता, जीन. काल तुम्ही एक पॉइंट बघितला होता, जीन. जीन हा शब्द आला होता, बरोबर? जीन. ओके, जीन म्हणजे काय? आपण डीएनएचा एक कोणताही छोटासा तुकडा जर घेतला तर त्याला आपण जीन म्हणत होतो. पण त्याच्यावरती आपल्याला आता यांचं बॉन्डिंग दिसणार आहे. तुम्हाला हायर क्लास मध्ये गेल्यानंतर जीन, डीएनए रिप्लिकेशन हे बघायचं आहे. ओके, ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच. काय काय बघितलं आज आपण? टाइप्स ऑफ क्रोमोझोम आणि डीएनए. ओके, थँक्यू.